मुख्यमंत्री आज केंद्रीय गृहमंत्र्यांशी पत्रव्यवहार करणार. विमान अपघाताच्या सीबीआय चौकशीबाबत फडणवीस गृहमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार. सुनील तटकरे यांची माहिती. अजितदादा पवारांच्या विमानातल्या दोन्ही रेकॉर्डरचा आगीमुळे नुकसान. रेकॉर्डरमधील डेटा रिकव्हर करण्याचं काम सुरू. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने दिली माहिती. अजितदादांच्या अपघाताप्रकरणी आमदार रोहित पवारांची आज महत्त्वाची पत्रकार परिषद. विमानातील ब्लॅक बॉक्स आगीपासून सुरक्षित, मात्र राजकारण्यांपासून नाही. काही तास थांबा, पत्रकार परिषदेत मोठे मुद्दे मांडणार. रोहित पवारांचं भाष्य. विलिनीकरणाबद्दल मोबाईलभर पुरावे. दादांसोबत एनडीएमध्ये राहायचं की बाहेर पडायचं हे ठरलेलं होतं. दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाबाबत रोहित पवारांचा मोठा दावा. धनंजय मुंडेंनी माझ्या नादी लागू नये. मुंडेंची 22 प्रकरणं माझ्याकडे, वेळ आल्यास सर्व उघड करणार. मनोज जरांगेंचं धनंजय मुंडे यांना आवाहन. मुस्लिम जात प्रमाणपत्र वितरणाला राज्य सरकारचा ब्रेक. आघाडी सरकारच्या काळातील प्रक्रियेवर 12 वर्षांनंतर गदा. मुस्लिम समाजाला आरक्षण रद्द, तर प्रमाणपत्रांची खिरापत देखील बंद. नवा शासन निर्णय जारी. अल्पसंख्याक विभागाचे उपसचिव मिलिंद शेणॉय यांची पदावरून उचलबांगडी. शोककाळामध्ये अल्पसंख्याक विभागानं शाळांना प्रमाणपत्र वाटप केल्यामुळे वाद. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर ही कारवाई. मंत्री नरहरी झिरवाळांना सुनेत्रा पवारांचं अभय. मंत्रालयातील लाच प्रकरणात प्रतिमा जपण्याच्या सूचना. सूत्रांनी दिली माहिती. तर लाचखोर लिपिकाची खाते निहाय चौकशी होणार. नरहरी झिरवाळ यांची माहिती. पुण्यातील मुंडवा जमीन व्यवहार प्रकरणामध्ये मुख्य आरोपी शीतल तेजवानीसह रवींद्र तारूला कोर्टाचा दणका. दोघांचा जामीन अर्ज फेटाळला. सरकारी जमीन परस्पर अमेडिया कंपनीला विकताना मुद्रांक शुल्क घोटाळा केल्याचाही ठपका. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.